रोज नाश्त्याला आणि डब्याला काय बनवावे हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो. तर आज असंच आपण डाळ आणि तांदळाचा अतिशय टेस्टी आणि हेल्दी नाश्ता किंवा मुलांच्या डब्याकरता छान असा पदार्थ बनवणार आहोत. टेस्टी आहे, हेल्दी आहे, कारण आपण त्यात डाळ आणि तांदूळ दोन्ही वापरणार आहोत. तर मी इथे घेतलं एक बाउल आणि त्यात घेतलं आहे 1 कप तांदूळ. तर तांदूळ कुठलाही घ्यायचा जो घरात असेल, अगदी राशनचा तांदूळ घेतला तरीही चालेल. आणि नंतर आपण त्यात घेतलं अर्धा कप चण्याची डाळ आणि ते मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण यात घालायचं पाणी. पाणी घालून आपल्याला डाळ आणि तांदूळ मस्त असे स्वच्छ धुवून घ्यायचे. 2-3दा पाणी घालून धुवायचे. हाताने हलकंसं चोळून घ्यायचं, म्हणजे यावर जे काही धूळ माती असेल ते निघून जाईल. असं 2-3दा आपण हे धुवून घ्यायचं. नंतर यात आपण पाणी घालायचं, भरपूर पाणी घालायचं आणि यावर झाकून ठेवायचं. आणि 5 ते 6 तास आपण हे भिजत ठेवायचे. रात्रभर भिजवलं तरीही चालेल. आणि 5-6 तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ आपले मस्त असे भिजलेले आहेत. डाळ छान अशी टम्म फुगलेली आहे. दाबली की हाताने त्याचे तुकडे होतात. तर आता हे पाणी फेकून घ्यायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घ्यायचं. आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं. छान अशी स्मूथ पेस्ट करायची. तर इथे मी सरळ वाटून घेतलेला आहे. एकदा चमच्याने अर्धा 1 मिनिट आपण मस्त असं फिरून घेऊया. आणि तुम्ही बॅटर बघू शकता, अगदी मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे. वाटताना गरजेनुसार पाणीसुद्धा आपण घालायचं. आणि खूप पातळ करायचं नाही, चमच्याला असं कोट होईल इथपर्यंत आपल्याला हे घट्ट ठेवायचं आहे. नंतर त्यात घालायचा ठेचा. तर मी ते घातलं आहे लसूण मिरचीचा ठेचा. 4-5 लसूण आणि मिरच्या छान अशा बारीक करून घेतलेल्या आहेत. थोडीशी हळद घातली आहे आणि मीठ घातलेलं आहे. आणि हे सर्व घालून परत एकदा आपण हे मिनिटभर आपण मिक्स करून घेऊया. म्हणजे जी हळद आहे ती सगळीकडे व्यवस्थित छान अशी मिक्स होईल. तर अर्धा 1 मिनिट आपण हे मिक्स करून घ्यायचं. रात्री भिजवलं की काय होतं, सकाळी लगेच आपल्याला नाश्त्याला बनवायला ते सोपं जाईल किंवा मुलांच्या टिफिनमध्ये बनवायला सोपं जाईल. तर आता मी इथे घेतली प्लेट, त्यावर लावलं आहे तेल. आणि तेल छान सगळीकडे व्यवस्थित लावायचं, अगदी कडेने सुद्धा छान असं लावून घ्यायचं. आणि आता या बॅटरमध्ये आपण घालूया इनो. तर मी पूर्ण 1 पॅकेट इनो घेतलेला आहे. त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि हे परत आपण एकदा मिक्स करून घेऊया. अर्धा 1 मिनिट आपण हे मिक्स करायचं. आणि इनो घातले तुम्ही बघू शकता आपलं बॅटर मस्त असं हलकं झालं आहे, छान असं फ्लफी झालं आहे आणि थोडं ते पातळ पण झालं आहे. तर अर्धा 1 मिनिट आपण हे असंच फिरून घेऊया. आणि लगेच तेल लावलेल्या प्लेटमध्ये आपण ते ओतून घ्यायचं. पाणी मी आधीच ठेवलं होतं गरम करायला. हे सर्व त्या प्लेटमध्ये ओतायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिट हे छान असं आपण वाफून घेऊया किंवा स्टीम करून घेऊया. तर 15 ते 20 मिनिटानंतर आपण झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता आपला हा ढोकळा किती मस्त असा फुगलेला आहे आणि छान असा झालेला आहे. वर्ण कुठे तो ओला राहिलेला नाही आहे आणि छान झाला आहे. त्याला आपण थंड करायला ठेवूया. तर आपला ढोकळा थंड होतो त्याप्रमाणे आपण एक फोडणी करून घेऊया. तर पॅनमध्ये तेल गरम केलं आहे, त्यात घातली आहे राई. राई छान अशी तळतळू द्यायची, थोडीशी राई याला जास्त लागतं. नंतर त्यात घातलेत मी हिरव्या मिरच्या. मिरच्या थोड्या मधून कट करून घेतलेल्या आहेत. नंतर त्यात आपण घालायची थोडीशी हिंग आणि नंतर त्यात घालायचं थोडंसं पाणी. आणि याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची मस्त अशी. मिरच्यांना थोडंसं कट करायचं, नाहीतर मग त्या तळतळ अशा उडतील. तर आता हे अर्धा 1 मिनिटभर आपण छान मस्त पाणी त्याचं उकळून घेऊया. आणि इकडे ढोकळासुद्धा आपला गार झालेला आहे, त्याला आपण आता कट करून घेऊया. तुम्हाला छोटे मोठे जसे हवे तसे तुम्ही ते कट करून घेऊ शकता. आणि आता आपण याच्यावर घालायचं आपली ही फोडणी. तर फोडणी घालायच्या आधी आपण ढोकळा आपला कट करून घ्यायचा, म्हणजे काय होणार, फोडणी छान अशी आतपर्यंत जाईल. तर आता मस्त अशी आपण फोडणी ढोकळा आपल्या पसरून घेऊया. अतिशय टेस्टी आणि मस्त असा हा हेल्दी नाश्ता होतो. डाळ आहे, तांदूळ आहे, त्यामुळे तो हेल्दी आहे. सकाळच्या नाश्त्याला किंवा मग मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवू शकता. झटपट होतो. वरनं थोडीशी आपण कोथिंबीर घालायची. आणि ढोकळा म्हटला की सगळ्यांना टेन्शन येतं की तो कसा होणार, तो फुलेल नाही फुलेल, कसा होणार. पण या पद्धतीने बनवा, अगदी व्यवस्थित छान मस्त होतं. तर आता मी यातले पीस बाजूला काढते थोडे. आणि तुम्ही बघू शकता सहज प्लेटमधून निघते, कुठे ते असं
चिपकलेलं नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा छान अगदी सॉफ्ट झाला, अगदी कापसासारखं मऊ मस्त असा लुसलुशीत आपला हा ढोकळा झालेला आहे. आता प्रत्येक वेळेला ढोकळा म्हटलं की बाहेर जाऊन आणायची आपल्याला गरज नाही, घरीसुद्धा आपण खूप छान असा ढोकळा बनवू शकतो. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा नरम झालेला आहे अगदी. तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर जर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर किरण रेसिपी तुम्ही बघत राहा. तर इथे मस्त आपला सकाळचा नाश्ता किंवा मुलांचा टिफिन तयार आहे. मस्त झालं, अगदी मऊ लुसलुशीत आपलं हे झालेलं आहे. आणि यात मिरची घातले, लसूण घातले, त्यामुळे याला वेगळी अशी चटणी करायची गरज नाही. साधं सॉससोबतसुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी झटपट तयार करा आणि किरण रेसिपी बघत राहा.